परीक्षेत मिळणारे यश हे केवळ तुमच्या अभ्यासावर निर्भर नसून परीक्षेच्या दिवशी तुम्ही कसे परफॉर्म करता यावर देखील डिपेंड आहे. म्हणूनच तो दिवस कसा असावा यावर आज आपण प्रॅक्टिकल चर्चा करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. तर पहा मित्रांनो, परीक्षेच्या दिवशी आपली टाईमलाईन ही अशी असेल. ओके, आपण 8 ते 9:30 वेळेमध्ये आपण ट्रॅव्हल करून एक्झाम सेंटरवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, 10 ते 12 या वेळेमध्ये आपला GSचा पेपर असेल. 12 ते 3 या वेळेमध्ये ब्रेक असेल आणि 3 ते 5 या वेळेमध्ये CSATचा पेपर असेल. आता बघा, ही जी टाईमलाईन आहे ना, यामध्ये काही डूज आणि डोंट्स आहेत. काही करायच्या गोष्टी आहेत आणि काही न करायच्या देखील गोष्टी आहेत. तर त्या आपण एकदम प्रॅक्टिकली वेनं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, 8 ते 9:30 या वेळेमध्ये आपल्याला ना आपल्या मनामध्ये एक भावनिक कल्लोळ निर्माण झालेला असेल. अनेक भावनांचं मिश्रण निर्माण झालेलं असेल. ओके, त्यातील महत्त्वाच्या 2 बाबी म्हणजे बघा, एकतर आपल्या मनामध्ये खूप एन्झायटी असेल. ओके, की लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, MPSCचा हा जो काय MCQ टाईपची एक्झाम आहे, तर ती त्याचा लास्ट अटेम्प्ट आहे. माझं होणार की नाही होणार? नाही झालं तर काय करायचं? अशा अनेक गोष्टी या तुमच्या मनामध्ये म्हणजे तुम्हाला एक खूप कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, की एक एक्साइटमेंट देखील असेल. ओके, की माझा अभ्यास झालेला आहे आणि माझं होऊ शकते असं आपल्याला, म्हणजे अशा दोन्ही भावना ॲट अ टाईम तुम्हाला या पाहावयास मिळणार आहेत. बघा, काही विद्यार्थ्यांना या भावना म्हणजे आजपासूनच स्टार्ट झालेल्या असतील. ओके, पण हा जो पिरियड आहे ना, या कालावधीमध्ये बघा, की या ज्या भावना आहेत ना, तर त्या पीक लेव्हलला पोहोचलेल्या असतात. ओके, तर यामध्ये बघा आपल्याला आपलं मन जे आहे ना, तर ते आपल्याला शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, यासाठी बघा तुम्ही मेडिटेशन करू शकता. ओके, आणि बघा स्वतःला एक भरोसा द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, की तुम्ही जी मेहनत केलेली आहे, तर ती मेहनत वाया जाणार नाही. ओके, तर त्याचं तुम्हाला निश्चितच एक चांगल्या स्वरूपानं फळ मिळणार आहे. असं एक तुम्ही स्वतःला एक आत्मविश्वास देत चला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षितता. आता बघा, कदाचित पेपर अवघड देखील असू शकतो, पॅटर्न बदललेला असू शकतो. अ, कदाचित असं देखील होऊ शकते, की UPSC प्रमाणे MPSC देखील काय करेल, ॲसर्शन, ओके, आणि रिझन बेस्ड प्रश्न विचारेल. ओके, किंवा पेअर बेस्ड प्रश्न विचारेल. म्हणजे बघा, आपण घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर साऱ्या पॉसिबिलिटी आहेत. काही देखील होऊ शकते. पण लक्षात घ्या, की तुम्हाला जसा पेपर असणार आहे ना, तर तसाच पेपर इतरांना देखील असणार आहे. तुमच्यासाठी जो प्रश्न अवघड आहे, तो इतरांसाठी देखील अवघड असणार आहे. डोक्यात फक्त एकच ठेवा, की आजचा दिवस मला खूप बेस्ट म्हणजे परफॉर्म करायचा आहे. माझं कॉन्सन्ट्रेशन, माझं फोकस इतक्या पीक लेव्हलला असणं गरजेचं आहे, की जे आजपर्यंत इतकं कॉन्सन्ट्रेशन, इतकं फोकस माझ्याकडे कधीही नव्हतं. ओके. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे बघा, की अनेक अनपेक्षित गोष्टी यामध्ये घडणार आहेत. एकतर भावनिक कल्लोळ मनामध्ये निर्माण झालेला असणार आहे आणि एक अनपेक्षितता देखील असणार आहे. ओके. तर अशा वेळी बघा, की एकच लक्षात ठेवा, की आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. ओके. आपलं मन का असणं? शांत असणं यावेळी खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा बघा, 2 तासाचा हा खूप महत्त्वाचा पिरियड आहे. हा तुमच्यासाठी बघा गोल्डन अवर्स असणार आहेत. ओके, हे 2 तास. तर या 2 तासामध्ये बघा, इथून पुढचे माझे शब्द हे थोडंसं व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका. कारण की खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, आणि ह्या तुम्हाला नक्कीच पटणार देखील आहेत, की मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली वे सांगणार आहे. तर बघा, 10 वाजता पेपर तुमच्या हातामध्ये येईल. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, डोंट सॉल्व क्वेश्चन पेपर फ्रॉम क्वेश्चन 1 इटसेल्फ. बघा, पहिल्या प्रश्नापासून पहिल्या प्रश्नापासून जे पेपर जो आहे तर तो सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कारण का बघा, मी असं का बोललो? कारण की बघा, प्रश्न क्रमांक पहिलाच हा अशा टॉपिकवर असेल जो तुम्हाला येतच नसेल. ओके. उदाहरणार्थ बघा, की समजा एखाद्या विद्यार्थ्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजी खूप अवघड जातं आहे. ओके. आणि पहिलाच प्रश्न, पहिले 5 ते 10 प्रश्न समजा हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आहेत. जर का तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवघड जात असताना देखील प्रश्न क्रमांक 1 पासून पेपर जर का सोडवण्यास सुरुवात केली ना, तर पहिल्या 10 मिनिटामध्ये तुम्ही खूप फ्रस्ट्रेट होऊन जाल. ओके. आणि बघा, अगेन मी तुम्हाला तेच सांगतो, की जर का पहिल्या 10 मिनिटामध्ये तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन गेलात, तुमचं माइंड डिस्टर्ब झालं, तर बघा, पुढचा जो पेपर ईझी जरी असला, तरी देखील तुम्ही त्यामध्ये काही ना काहीतरी गडबड करून येणार. काही ना काहीतरी सिली मिस्टेक करून येणार. तर याउलट आपण काय करू शकतो बघा, की थोडंसं व्यवस्थित ऐका आता बघा. याउलट मी काय करणार बघा, की एक ऑर्डरमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा.
म्हणजे बघा की मला माझे स्ट्रेंथ आणि विकनेसेस मला माहीत असतात. ऑर्डरमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे म्हणजे काय बघा, की माझे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, तर तिथून प्रश्न सोडवण्यास सुरुवात करा. आता जर का माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते आहेत बघा, की समजा मला पॉलिटी खूप इझी जात असेल, ओके. त्यानंतर बघा मला एन्व्हायर्नमेंट इझी जात असेल, जिओग्राफी इझी जात असेल, ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये सर्व बाबी, ठीक आहे. हिस्ट्री त्यानंतर मला करंट अफेअर्स इझी जात असेल आणि त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जर का हे सब्जेक्ट मला इझी जात असतील, तर याच वेनं तुम्ही काय करा, पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहिला तुम्ही सर्वप्रथम पॉलिटीचेच प्रश्न काय करा, सॉल्व्ह करा. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटकडे या, त्यानंतर जिओग्राफीकडे या, त्यानंतर हिस्ट्रीकडे या. बघा तुम्हाला एक्झाममध्ये याच सिक्वेन्सनं पेपर असेल असं नसणार आहे, ओके. ए सेटवाल्यांना वेगळा असेल, बी सेटवाल्यांना वेगळा असेल, सीवाल्यांना वेगळा, डीवाल्यांना वेगळा असेल. पण बघा तुम्ही थोडंसं पेपर फ्लिप करा आणि कुठे तुमच्या आवडीचा विषय आहे, तर तिथून तुम्ही काय करा, प्रश्नपत्रिका सोडवण्यास स्टार्ट करा. यामुळं काय होईल बघा, फायदा असा आहे की स्टार्टिंगचे जे क्रुशियल आवर्स आहेत, ओके, पहिला जो अर्धा तास, पाऊण तास असेल, तर त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला पोहोचलेला असेल, की अरे मी खूप चांगल्या पद्धतीनं मी प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि तुमचा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढत जाईल. बघा 2 सिनेरिओ आहेत, ओके. थोडंसं व्यवस्थित ऐकत चला. 2 सिनेरिओ आहेत. पहिल्या केसमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं काय केलं, प्रश्न क्रमांक 1, 2, 3 त्यांना हा असा सिक्वेन्स वाईज तो सॉल्व्ह करत गेला आणि दुसरा सिनेरिओ असा आहे की विद्यार्थ्यांनी काय केलं, की त्याच्या आवडीचा सब्जेक्ट, त्याचा स्ट्रॉंग सब्जेक्ट त्यानं फाइंड आउट केला. मग त्याला इकॉनॉमी इझी जात असेल, त्याला पॉलिटी इझी जात असेल, ओके. मग त्याचा सिक्वेन्स कसाही असेल, ओके. तर या 2 केसमध्ये काय होईल बघा, की हा जो पहिल्या केसवाला जो विद्यार्थी आहे ना, तर त्याचं जे आउटपुट असणार आहे, त्याची जी इफिशियन्सी असणार आहे, तर ती खूप कमी झालेली असणार आहे. या उलट ही जी दुसरी केस आहे, यामध्ये बघा विद्यार्थ्याची जी इफिशियन्सी असणार आहे, ओके, त्याला जो आउटपुट मिळणार आहे ना, तर तो बघा एक पीक लेवलला पोहोचलेला असणार आहे, ओके. त्यामुळं बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की एका विशिष्ट ऑर्डरमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. आता हा ऑर्डर काय असेल, तर तो आपल्याला एक्झाम दिवशी जाऊन ठरवायचा नाही आहे. अजून आपल्याकडे 15 दिवस आहेत. तर या 15 दिवसामध्येच तुम्ही कोणत्या ऑर्डरमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहे, तर ते फाइंड आउट करून ठेवा, ओके. समजा पॉलिटी तुमच्यासाठी सोपा असेल, पहिला मी पॉलिटी घेणार, मग एन्व्हायर्नमेंट घेणार, मग इकॉनॉमी घेणार. जो काय असेल हा सिक्वेन्स प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. हा सिक्वेन्स तुम्ही फाइंड आउट करून ठेवा. याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला पाहिजेत. तर या प्रश्नाचं एक शुअर शॉट उत्तर देता येणार नाही, कारण की बघा हे प्रत्येक स्टुडंट वाईज डिपेंड करेल, पर्सन टू पर्सन व्हॅरी करेल. बघा जर का तुमची ॲक्युरेसी जास्त असेल, ओके, ॲक्युरेसी जास्त असेल, तर काय करा, तुम्हाला बघा जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याची गरज देखील नाही. पण बघा तुमची ॲक्युरेसी कमी असेल, तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे की तुम्हाला जास्त प्रश्न अटेम्प्ट करावे लागणार आहेत, ओके. तर मला जर का तुम्ही पर्टिक्युलर विचारला की किती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, तर बघा खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. यासाठी तुम्ही 85च्या आसपास 85 ते 90च्या आसपास तुम्ही काय करा, प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाची की प्रश्नपत्रिका जी आहे, पेपर जो आहे, तर तो राऊंडमध्ये सॉल्व्ह करा, ओके. फर्स्ट राऊंड साधारणतः मला असं वाटतं की किमान 2 राऊंड तरी होणं गरजेचं आहे, ओके. आता बघा थोडंसं व्यवस्थित ऐका चला. पहिल्या राऊंडमध्ये तेच प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा जे तुम्हाला शुअर शॉट माहीत आहेत, ओके. शुअर शॉट तुम्हाला माहीत असणारे प्रश्नच पहिल्या राऊंडला सॉल्व्ह करा आणि जे बाकीचे जे आहेत, ओके, ज्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, 2 ऑप्शनमध्ये होत असेल, 3मध्ये होत असेल, तर ते आपण काय करायचे, सेकंड राऊंडला ते सॉल्व्ह करा, ठीक आहे. बघा पहिला राऊंड हा साधारणतः 70 मिनिटाचा असावा असं मला वाटते आणि हा जो टाईम आहे तर तो वेगवेगळ्या स्टुडंटसाठी वेगवेगळा असेल. कोणाची रीडिंग स्पीड जास्त असेल तर त्याच्यासाठी हा 50 मिनिटाचा असू शकतो. कोणाची रीडिंग स्पीड कमी असेल तर त्याच्यासाठी हा 80 मिनिटाचा देखील असू शकतो, ठीक आहे. मला असं वाटतं की 70 मिनिटामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायला पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरा राऊंड जो आहे तो उरलेला वेळ म्हणजेच 50 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बघा 70 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही जी OMR आहे तर ती भरण्यास सुरुवात करू शकता. असं मी काय बोललो बघा, की एक तर मेथड आहे की जसा तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केला, लगेच तुम्ही जाऊन काय करा, गोळे भरून या, ओके. जसा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा लगेच गोळे भरून या. असे केस होऊ शकते. आणि दुसरी काय आहे
की 70 मिनिटानंतर पहिला राउंड झाल्यानंतर तुम्ही करा. मी असं का बोलू 70 मिनिटानंतर बघा, की 70 मिनिटामध्ये जो काही मेंदू तुमचा थकलेला असेल, तर गोळे भरण्यासाठी आपल्याला साधारणतः 3 मिनिटं तर जातील. या 3 मिनिटामध्ये मेंदूला थोडासा रेस्ट मिळून जाईल. ओके. त्या प्रश्न वाचणे, विचार करणे, सोडवणे या प्रोसेसमधून मेंदू थोडासा बाहेर येईल. एक 3 मिनिटं त्याला देखील रिलॅक्स मिळेल आणि मग परत तुम्ही सेकंड राउंडकडं वळू शकता. ओके. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला राउंड झाल्यानंतर पहिला राउंड झाल्यानंतर तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स किती अटेम्प्ट केलेले आहात, तर ते फाइंड आउट करा. ओके. बघा पहिला राउंड झाला, त्यानंतर माझे नंबर ऑफ क्वेश्चन्स मी किती क्वेश्चन अटेम्प्ट करून माझे झालेले आहेत. ओके. तर ते फाइंड आउट करा. समजा आणि यावरून ठरवा की एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला कितपत वापरायचे आहे. समजा पहिल्या राउंडमध्येच तुमचे 70+ प्रश्न काय झालेत, सॉल्व्ह करून झालेले आहेत. तर तुम्हाला बघा एलिमिनेशन टेक्निक ही खूप जास्त वापरण्याची गरज नाही आहे. याउलट बघा की पहिला राउंड होऊन गेला आणि अजून देखील तुमचे 25 ते 30च प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. तर अशा वेळी तुम्हाला बघा एलिमिनेशन टेक्निक वापरणं खूप गरजेचं आहे. कारण का बघा, की याच वेळेनं जर का तुम्ही गेला ना, तर 2 तासाच्या शेवटी मॅक्स टू मॅक्स तुमचे 50 ते 55 प्रश्न सॉल्व्ह करून होतील आणि 50 ते 55 प्रश्न सॉल्व्ह करणे म्हणजे याचा अर्थ असा आहे, की तुम्ही ऑलरेडी प्रिलिम्समधून बाहेर पडलेला आहात. कारण की मागच्या काही वर्षाचा कट ऑफचा तुम्ही ॲनालिसिस केला तर तुम्हाला मी जे काही बोलत आहे तर ते तुम्हाला पटून जाईल. ओके. तर बघा आता ऑलरेडी तुमचे 25 ते 30 प्रश्न सॉल्व्ह करून झाले आहेत. यावेळी तुम्ही काय करा, मी जे तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक शिकवलेले आहेत, तर त्या एलिमिनेशन टेक्निक बिनधास्तपणे तुम्ही वापरा. ओके. त्या संदर्भात जर का तुम्हाला त्या संदर्भात ते जे एलिमिनेशन टेक्निक आहे, तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला त्याचा नक्कीच खूप जास्त फायदा होऊन जाईल. त्यानंतर जसं मी तुम्हाला बोललो, की 70 मिनिटांनंतर काय करा, OMR शीट भरायला घ्या. आता OMR शीट भरत असताना देखील काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ओके. नाहीतर असं व्हायला नको, की बघते एकीकडं आणि टिक केले दुसरीकडं. ओके. म्हणजे असं करू नका. ठीक आहे. व्यवस्थितपणे गोळे देखील भरा. अन्यथा तुम्ही जर का गोळे भरण्यामध्ये काहीतरी मिस्टेक केला तर तुमची सर्व मेहनत वाया जाईल. म्हणूनच मी तुम्हाला बोललो बघा, की एक्झामच्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स जो आहे तर तो एक पीक लेव्हल असणं गरजेचं आहे. ओके. 12 वाजता आपला जनरल स्टडीजचा पेपर संपेल, पण प्रिलिम्स अजून झालेली नाही. प्रिलिम्स इज नॉट ओव्हर येट. म्हणूनच बघा हा जो कालावधी आहे ना 12 ते 3 यामध्ये देखील बघा माझी एक म्हणजे तुम्हाला खूप एक कळकळीची रिक्वेस्ट आहे, की पेपर डिस्कस करत बसू नका. कारण का बघा, की साधारण म्हणजे शक्यतो विद्यार्थी काय करतात, की हा जो टाईम आहे ना, तर यामध्ये काय केलं जाते, की मी काय लिहिले, तू काय लिहिलेत, ओके, याचं काय होतं, त्याचं काय होतं, अशा गोष्टींवर चर्चा करत बसतात, ज्याचा आउटपुट जो आहे तर तो खूप कमी आहे. याउलट बघा तुम्ही तुमचा माइंडसेट डिस्टर्ब होऊ शकतो. समजा तुम्ही 2-3 जण मिळून पेपर डिस्कस करत आहात. ओके. आणि त्यामुळं काय झालं, की असे प्रश्न कोइन्सिडन्स असा झाला, की असे प्रश्न डिस्कस केलेत तुम्ही, की समजा एक 4-5 प्रश्न तुम्ही त्यामध्ये डिस्कस केलात आणि ते 4च्या 4 प्रश्न तुमचे चुकलेले असतील. तर तुम्ही काय होऊन जाईल बघा, तुमचा माइंड डिस्टर्ब होऊन जाईल आणि याचा इम्पॅक्ट हा डायरेक्टली सीसॅटवर पडणार आहे. त्यामुळे बघा, की हा जो मधला कालावधी आहे, तर यामध्ये पेपर डिस्कस करत बसू नका. त्यानंतर बघा, की या मध्यंतरी कालावधीमध्ये आपलं जेवण जे असणार आहे ते देखील खूप लाईटली असणं गरजेचं आहे. ओके. जर का पॉसिबल असेल तर एक्झाम हॉलमध्ये एक्झाम रूममध्ये बघा, जर का पॉसिबल असेल, परमिशन असेल तर तिथंच तुम्ही एक म्हणजे पॉवर नॅप देखील घेऊ शकता. त्यानंतर अजून आपण काय करू शकतो बघा, यामध्ये थोडंसं फॉर्म्युले वगैरे बघून ठेवणे सीसॅटचे. ओके. काही रिव्हिजन वगैरे करायचं असेल, काही टिप्स अँड ट्रिक्स असतील, तर त्या देखील या मध्यंतरी कालावधीमध्ये बघून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर महत्त्वाचे 2 तास 3 ते 5 यामध्ये बघा आपला सीसॅटचा पेपर असणार आहे. यामध्ये पण सेम एका विशिष्ट ऑर्डरमध्ये तुम्ही पेपर काय करा, सॉल्व्ह करा. ओके. बघा पॅसेज असतील, त्यानंतर मॅथ्स असेल आणि मग रिझनिंग. यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम कोणता सेक्शन अटेम्प्ट करणार आहे, तर तो तुमचा पूर्व निर्धारित असणं गरजेचं आहे. ओके. आता या गोष्टी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जाऊन ठरवायच्या नाही आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधीच हे आपल्या क्लिअर असणं पाहिजे, की मी पहिला मॅथ्स सोडवणार आहे, की मी पहिला रिझनिंग येणार आहे, की मी पहिला पॅसेज सॉल्व्ह करणार आहे. ओके. या ऑर्डरमध्ये तुम्ही सॉल्व्ह करा. यामुळे अगेन तोच तुम्हाला फायदा होईल, की सुरुवातीचे
30 ते 45 मिनटं जर का तुमचे व्यवस्थित गेलेत ना, या टाईममध्ये जर का तुम्ही समजा तुम्हाला पॅसेजेस सोपे जात असतील आणि ह्या टाईममध्ये तुम्ही सर्वात प्रथम पॅसेजेस करायला घेतला, तर एक तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे, तर तो एक वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचेल. ओके, याचा खूप जास्त फायदा होतो. याचा आउटपुट देखील खूप जास्त आहे. 5ला तुम्ही फ्री होऊन जाल. ज्या गोष्टी तुम्ही 12 ते 3 या वेळेमध्ये करणार होता, त्या गोष्टी बघा 5 नंतर तुम्ही करण्यास काहीही हरकत नाही. यामध्ये बघा तुम्ही सर्व मुद्दे डिस्कस करू शकता. इनफॅक्ट प्रायव्हेट कोचिंगच्या आन्सर कीसोबत मॅच देखील करून बघा. कारण का बघा, की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुढे 5 तारखेला कंबाईन देखील आहे. ओके, त्यामुळं बघा, की म्हणजे आपण स्वतःचा स्कोर बघितल्याने आपली जी दिशा आहे, की मला कोणत्या दिशेकडे जायचं आहे, की मला आता कंबाईन तयारी करण्याची गरज आहे, की मेन्सची तयारी करण्याची गरज आहे, हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, जर का 120पेक्षा जास्त स्कोर असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय असाल. आणि जर का समजा 90-95पेक्षा स्कोर कमी असेल, तर बघा आपल्याला इतर एक्झामची तयारी करण्यासाठी मार्ग मोकळा होऊन जाईल. यामुळे बघा, की या वेळेमध्ये 5:30 नंतर म्हणजे एक्झाम झाल्यानंतर तुम्ही काय करा, ॲन्सर की तपासून पहा. ॲट लास्ट तुम्हाला जर का असं वाटत असेल, की या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या तयारीला एक नवी दिशा मिळत आहे, माझ्या तयारीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.